आमची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. उन्हाळ्याचा दिवस चालू झालाय ना. उन्हाळा म्हटलं की काय कुठला सीजन असतो तर आंब्याचा सीजन असतो. आंब्याचा सीजन आला की आपण का नाही आंब्याचं लोणचं करत असतो, आंब्याचा आमरस करत असतो आणि आंब्याच्या कैऱ्यांचा पण आपण का नाही चटणी बनवत असतो. असा बरेच पदार्थ आपण करत असतो या. तर आपण का ना झाडाचं ताजं आंब नेऊन का नाही लोणचं तयार करणार आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. मस्त अशा बघा आंब्याला कैऱ्या लागलेल्या इथं बघू शकता तुम्ही. छान अशा त्या तोडून घेते बघा. लोणच्यासाठी आंबे एकदम छान असं मस्त अशा ह्या कैऱ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण जेवढं आपल्याला लोणच्याला पाहिजेत ना एवढं आपण तोडून घेणार आहे. अर्धी पिशवी भरून का नाही आपण आंब घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही. मस्त असं ही लोणच्याचं आंबा आहे. तो आंबाट तो वाशीत काही इकडे नाही. आता ही आपण घरी घेऊन जायचं आणि रातभर पाण्यात भिजत ठेवायचं. म्हणजे काय होतं ह्यातला जी चिक आहे ना सगळा चिक निघून जातो या आणि लोणच्याला आंब फोडायला एकदम भारी होत असते. तर आता ही बांधाच्या कडेला झाड असल्यामुळं का नाही आपलं तोडलं आणि आता घरी घेऊन चाललं. चांगली अर्धी पिशवी भरून आंब्याची घेऊन घरी आलेली आहे. आता ही चपाती एवढा असा आंबा आणलेला इथं. लोणच्याचं आंब लय काय असं मोठं नसते तर या बारीकच असते. तो आता हे असा जी चिकू उतरलेला असतो का नाही हे आपल्याला का नाही असा रातभर पाण्यात मुरत ठेवायचं. तर म्हणजे हे चिकना निघून जातोय. आता ह्याच्यात पाणी चांगलं जवळजवळ 2-4 किलो तरी आंबा असतेला ही. आता ह्याच्यात पाणी ओतते आणि रातभर आपल्याला भिजत ठेवायचं. असं ही पाण्यात नाही ना रातभर भिजत ठेवलं का नाही की हातला चिक सगळा का नाही असा पाण्यात उतरला जातो. कारण ही असं असतं का नाही हे चिक सगळा का नाही निघून जातो आंब्याचा. आता ही रातभर आपल्याला भिजत ठेवायचं तर आणि उद्या सकाळी आपण ही फोडाय घेणार आहे. रात्रभर पाण्यात ठेवलेलं ही आता आंब बघा मस्त सगळा असा चिक उतरून गेला. आता ही असं वाईट चोळू नये का नाही या भांड्यात काढते. धुवून घेतलेत रात्रभर भिजावत घातलं त्याच्यामुळे ह्याच्यातला का नाही सगळा असा चिक निघून गेलेला आहे बघू शकता तुम्ही. आता ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात. आता माझ्याकडं का नाही आंब फोडायला अडकी का नाही त्याच्यामुळं का नाही मी ही कोयत्यानीच आंब ही फोडणार आहे. तर आता आपल्याला आंब का नाही एकदम असं आता एकदम मस्त बघा चांगली बाट बांधलेला आहे. आतल्या कुया सुद्धा चांगल्या तयार झालेल्या आहेत. असं आपल्याला हे आंबा फोडून घ्यायचा आहे. ठोकळा असता म्हणजे बघा मस्त अशा कशा अगदी आडकी त्याने फोडल्यागत कशा एकदम फुडी होत्यात बघा कोयत्यानी सुद्धा मस्त अशा. आता असंच आहे का नाही आपल्याला सगळं घ्यायचंय फोडून. फुड्याले ना बारीक अशा करायच्या नाही तर जेवढ्या मोठ्या असतात का नाही एवढं चांगलं. लोणचं सुद्धा चांगलं होतं दिसताना पण भारी दिसतं बघा. छान अशा ह्याच्या फुडी तयार होते. तर आता सगळं आंबा असं फुडून घेते. दादा तो पण लाग की रवायच फुडू हा ये म्हणजे व्हायचं करू लागलं म्हणजे होईल. आता एवढं घामायला बरं हाय नाही म्हणलं तरी ही 2-4 किलो आंबा असणार आहे इथं. आणि मग परत आपल्याला ती तेल मीठ लावून नाही का नाही सुकत घालायचं यार वाईस फुडू लागायला ये चला. मस्त अशा फुड्या तयार झालेल्या आहेत आपल्या. अजून एवढं असं अर्ध घामायला राहिलेलं आहे फोडायचं. तरी पण अजिबात ह्याच्यात का नाही ही जी कुई तयार झालेली असते ना हा काही ही आपल्याला सगळी बाजूला काढायची असते पांढरा असं. आता ह्या फुडून झाल्या का नाही की आपण हे सगळं निवडून काढणार आहे घाण ह्याच्यातली.
आडकी त्यांनी तर ह्याच्यापेक्षा भारी येतं, पण आपल्याकडं आडकीता नसल्यामुळं का नाही हे असं कोयत्यानीच बरोबर 4-4 फुड्या नेमक्या एका फुडीच्या होऊन जात्यात एकदम मस्त अशा. काय आडकी त्याची सुद्धा गरज नाही आपल्याला. मस्त अशा होत्यात का नाही. फक्त वाईस जोरात असं मारताना पुढे उडल्या जातात, पण ते येतात गोळा करून घ्यायला, म्हणून तेवढं मोठं तळवट हातारलाय. लोणच्याच्या पुडी करून तयार झालेल्या आहेत आपल्या. आता काय आपण फळीव केलेलं आहे त्याच्यामुळं जेव्हा आपण आंब फुडतो का नाही त्यावेळेस का नाही असा फळीचा एखादा टपरा बुडू नये का नाही फुडीला ह्या चिकटलेला असतो. म्हणून आता आपण काय करायचं, ही फुडी का नाही पुसायच्या आणि साईडला घ्यायच्या. मात्र ह्याच्यातली जी कुई तयार झालेली असते का नाही, हा का ही असली पांढरी तुम्हाला दाखवते एखाद्या ह्याच्यात, हा बघा. आता ही आपल्याला मात्र बदलायला काढायचं, ही घ्यायचं नाही, नाहीतर लोणचं का नाही आपलं कडवट लागतं. हा बघा ह्याच्या आतला भाग. आता ही अति स्वच्छ असे का नाही पुसायचंय आपल्याला, आणि कचरा लागलेला असतो किंवा त्या फळीचं लाकडाचं आपल्याला या फुडीला चिकटलेला असतं का नाही, म्हणून आपल्याला हे स्वच्छ पुसून घ्यायचं. आणि ही कुई मात्र आपल्याला ध्यानाने काढायची, नाही तर लोणचं आपलं कडवट लागतं. या तर सगळ्या आता ह्या फुडीना मी साफ करून घेते. ह्या लोणच्याच्या फुडी केलेल्या सगळ्या बघा पुसून घेतलेले, त्यामुळे अजिबात सुद्धा कचरा राहिलेला नाही. आता ही एकदम भांड का नाही असं शिग लागलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याला काय आपल्याला हळद कालवा यायची नाही, म्हणून हे टब घेतलाय. आता टपात ह्या फुडी मी ओतते. लोणचं काय सगळी जणीच करत असते, पण ज्याची त्याची का नाही पद्धत वेगळी असती करायची. आता ही चांगल्या पुसून घेतलेल्या फुडी आहेत, अजिबात सुद्धा कचरा ठेवलेला नाही. आता ह्याला आपल्याला का नाही हळद लावून घ्यायची. हळद लावून आपल्याला ह्याला का नाही उन्हात सुकत घालायची, म्हणजे काय होतं थोडी बी चांगल्या वाळल्या जातात आणि असं पाणी धरत नाही ह्याला. आता सगळीकडून ह्याला आपल्याला हळद चोळायची. अंदाजीच टाकलेली हळद. अशी ना सगळ्या फळ्यांना हळद लागली पाहिजे, म्हणजे कसं बघा काय होतं, म्हणजे पाणी सुटत नाही आणि फुडी खराब होत नाही, म्हणून आपल्याला हळद लावायची. थोडीशी वाईच कमी वाटते, अजून थोडीशी टाकते. आणि उन्हात सुकवायची, म्हणजे काय होतं पटकन सुकल्या जाते. सावलीत नाही सुकवायच्या कधी ह्या लोणच्याच्या फुडी. मस्त अशी सगळं चारी बाजूने हळद लागली गेलेली. आता इथं नेमकं आमच्या इथं ना कट्ट्या ऊन आले. आता काय करायचं, ह्याच्या पुढे आहेत का नाही एकदम अशा पातळ घालायच्या पसरून वाळत, म्हणजे चांगल्या वाळून निघते. त्या एकामेकाला चिटकावायच्या नाहीत, म्हणजे काय होईल, तर रात्रभर भिजत घातल्या, सकाळी आता ह्या फोडल्या मी. आता आजचा दिवस आणि रात्र एक ह्या फुडी आपल्याला सुकवून घ्यायच्यात, म्हणजे चांगल्या सुकल्या जातात आणि 12 महिने लोणचं टिकलं जातं. जेवढ्या फुड्या सुकत्याल ना एवढं लोणचं जास्त दिवस टिकतं. या आता आपण ही आजचा दिवस फुड्या वाळवून घेणार आणि आजची रात्र आणि उद्या आपण ह्याचं लोणचं घालणार आहे. तर आता ह्या सगळ्या फुड्या वाळत घालते.
बघा आता ही आपण काल लोणच्याच्या फुडी का नाही फुडी केल्या आणि ह्याला ना हळद लावून वाळवल्या. म्हणजे कालचा एक दिवस आणि आजची एक दुपार असं 1.5 दिवस मी वाळवलेले. जास्त वाळलं पण नाही आणि जास्त वल्या पण नाही, म्हणजे सगळ्या अशा पानतुट्या झालेल्या आहेत. आता का नाही आपल्याला ह्याचं लोणचं घालायचंय. जास्त फुडी वाळवायच्या नाहीत, एकदम मध्यम पद्धतीने वाळवल्या का नाही कसं बी लोणचं करा वर्षभर टिकतं. आता ह्या आपण लोणचं करायला आंब्याच्या फुडी चांगल्या सुकवून घेतले. तर आता लोणचं घालायसाठी काय काय सामान लागतंय का नाही ते आता बघूया. लोणचं घालायला इकडं बघा खडा मीठ घेतलेला आहे. लोणच्यात काय सामान बाकीचं लय नसलं तरी चालेल, पण हळद मीठ आणि तेल एवढं तर साहित्य का नाही आपल्याला चांगल्या आणि भरपूर पद्धतीने लागतं. इकडं खडा मीठ घेतलेला आहे. 1 ते 1.5 चमचा आपण पोहे खायचा चमचा असतो ना तेवढा चमचा, 1.5 चमचा मेथी घेतलेली, 1 चमचा इकडं बडीशेप घेतलेला आहे, इकडं लोणच्याचा मसाला घेतलेला आहे, 1 बारका चमचा जिरं घेतलेले, हळद घेतलेली, इकडं 2 चमचे धने घेतलेले आणि मोहरीऐवजी मी मोहरीची डाळ घेतलेली. आता इकडं लसूण घेतलेला आहे, 1 10-20 मिरे घेतलेले आहेत काळं मिरं आणि 1 7-8 लवंग घेतलेले आहेत आणि इकडं थोडंसं 1 बारकातला आपला मसाल्यातला चमचा असतो ना तेवढा 1 चमचा हिंग घेतलेले आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर आता आपल्याला काय करायचंय, ही जी भाजणारी जिन्नस आहेत का नाही जेवढी ती आपण भाजून घेणार आहे. कढई चांगली गरम झालेली आहे. आता ह्याच्यात आपल्याला घ्यायच्यात मेथ्या भाजून. लय बी करपावायचं नाही, रंग बदलस्तवर आपल्याला भाजायचंय. मेथी आपल्या चांगल्या भाजलेल्या आहेत, लगेच रंग बदललेला आहे त्याचा. ते आता आपण काढून घ्यायच्या. आता त्याच कढईत मध्ये आपल्याला धन भाजायचे. तर धन सुद्धा आपल्याला आंबोळ आंबोळच भाजायचं, रंग बदलस्तवरच भाजून घ्यायचंय. भाजून झालेले आहेत आता का लगेचच धन पण आपलं घ्यायचं काढून. बडीशेप थोडीशी, कढई जास्त गरम झाल्यामुळं का नाही लगेच पटकन भाजल्या जाते, मग वाईच करपायची भीती वाटते. चांगला बघा बडीशेप तर जसा जसा भाजल का नाही असा वासलय भारी येतो. आणि लोणच्यात जर टाकले का नाही तर मग लोणचं काय एकच नंबर राहतं आणि मुळातच वर्षभर टिकतं या. आता थोडीशी आपल्याला ही जिरं धुवून घ्यायचंय. जिऱ्याचं प्रमाण वाईच कमी घालायचं. जिरं जास्त झालं का नाही की मग जिऱ्यासारखाच वास येतोय. पण जिरं थोडंसंच घालायचं. 1 मसाल्यातला जे आपल्या चमचा असतो ना तेवढ्या चमच्यातला मी 1 चमचा घेतलेला आहे. आता राहिली आपली मोहरीची डाळ. आता ही डाळ घेते भाजून. मोहरीची डाळ सुद्धा आपली भाजून झालेली आहे. आधी कशी पिवळी धमक दिसत होती, आता चांगला सोनेरी कलर आलेला त्याला. आता ही पण ह्या वाटीत काढून घेते मी. तेवढी आपल्याला भाजायची होती का नाही तेवढ्या जिन्नस आपण भाजून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला तेल उकळावाय ठेवायचे. तेलाचं प्रमाण आहे का नाही जसं लोणच्याला लागल ना त्या पद्धतीने आपल्याला घालायचे. आता एवढं तेल मी ना गरम करायला ठेवलेलं आहे. गरम गरम तेल कवात लोणच्याला घालायचं नाही. आता इकडं ही आपलं वाटण वाटस्तवर एवढं आपलं धुकू जाळावरती का नाही तेल गरम होतं. या मीठ आहे ना हे आपल्याला ह्या फोड्यांवरती टाकून घ्यायचं. या आता हळद आपण आधीच लोणच्याच्या ह्या फोडीला लावलेली आहे म्हणून हळद आपण थोडीशी कमीच घालायची, कारण आपण काल भरपूर टाकली होती.
ह्याला एकजीव करायचा आहे आपल्याला, हलवून घ्यायचं म्हणजे. हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. आता इकडं आपल्याला ही वाटून घ्यायचंय. आता इकडं अगोदर मोहरीची डाळ घालते, जिरा आणि धन, बडीशेप आणि मेथीचं बी. तर एवढं आपल्याला वाटून घ्यायचं. आपला दुखून झालेला आहे बघा. इकडं तेल बी गरम झालेलं आहे. खाली घेते आता ही, कारण गरम गरम तेल आपल्याला लोणच्यात नाही वतायचं, गार होऊन द्यायचंय. गार करायला ठेवते आता ही. खरं तर आता ह्या फोडींला हळद आणि मीठ टाकलेलं आहे, पण काय झालं आता ही परत पडली बारीक आणि फोडी झाल्या तर जास्त, आणि हलवलं तर काही येणार नाही. म्हणून म्हणलं आता ह्या पातेल्यातच वतते सगळं, म्हणजे हलवायला येईल. म्हणजे चांगलं असं आपल्याला हलवायला येईल. आता तेल इकडं गार होस्तपर्यंत आहे का नाही, आपण इकडं जी मसाला वाटला होता का नाही आपण खड्या मसाल्यातला, ती ही सगळी पावडर टाकून घेते. आणि ह्यो लोणच्याचा मसाला घेतलेला हे सुद्धा टाकते. एक अर्धी पाऊण वाटी घेतला होता मी, हे सगळं टाकून देते. टाकला ह्याच्यात. इकडं तेल बी गार होत आलेलं ही. तर आता इकडं का नाही ही धुकून घेतलेला लसूण आहे ना, ह्याच्यात टाकते. चांगलं गार झालंय तेल. बारीक बारीक अशा ही येतात ह्याला बुडबुड. आता ही मिरा आणि लवंगा घेतलेल्या आहेत, ही पण ह्या तेलात टाकते. आणि थोडस आपण हिंग घेतलेले, ती सुद्धा ह्याच्यात टाकायचं आपल्याला. आता गरम झालेला आहे. आता लागल असं तेल आपल्याला घालायचंय ह्याच्यात लोणच्यात. तर ही जी लसूण जी आहे ना, ही अगोदर ह्याला पडला पाहिजे बघा. मस्त असं आपण घातलेलं. आता चारी बाजूने आपल्याला ही हलवून घ्यायचं, म्हणजे सगळीकडून लागला पाहिजे मसाला. वतलं होतं तर एकदम लोणचं कसं छान असं दिसतंय. आता हे राहिलेलं तेल सुद्धा मी वतून घेते, कारण खाली वेळेस काळात आहे का नाही, आपण जे हिंग टाकला होता का नाही तो तसाच राहिला. आता चांगलं हलवून घेते. आता मस्तच वास सुटलाय लोणच्याचा. कसं आपण जे मटेरियल भाजतो का नाही त्याचाच लय भारी वास येतो या. आणि जेवढं तुम्हाला तर माहिती, आपण कुठली बी वस्तू केली किंवा भाजली का नाही चांगली की त्याचा एकदम वास चांगला येत असतो या. मस्त असं कधी पण लोणच्याला का नाही हळद आणि तेल आणि मिठाचं प्रमाण जास्त असतं लागतं या. मस्त असं माझं लोणचं तयार झालंय बघा. बघू शकता तुम्ही किती मस्त दिसतंय लोणचं, आणि वास बी लयच भारी सुटलेला आहे. खरं तर ही लोणचं बघू नये का नाही माझ्याच तोंडाला बघा पाणी सुटलेलं आहे. म्हणजे इतकंच भारी दिसतंय का नाही, आणि ह्याचा वास सुद्धा लयच भारी सुटलेला आहे. ह्या पद्धतीने जर तुम्ही सगळं मोजकाने व्यवस्थित जर मटेरियल जर वापरलं का नाही, वर्षभर म्हणजे वर्षभरच लोणचं टिकत असतं या. अजिबात सुद्धा खराब होत नाही. आणि जर तुम्हाला जर वाटलं काय नाही बाबा ह्याच्यात थोडंसं बाय तेलाचं प्रमाण कमी आहे, तर 4 दिवसांनी काय करायचं, ही आपली भरणी उचकाटायची आणि तेल कडून गार करून परत तेल त्यात वतायचं. पण तेलाचं प्रमाण वाईट जास्त लागतं या लोणच्यात. आता मी ही केलेलं लोणचं आहे ना भरणीत भरून घेते. ह्या उलटण्याने नाही भरायला, वाटीने भरते. असं भरते.
आणि लोणचं म्हणजे नेहमी अशा ठिकाणी ठेवायचं का नाही की त्याला ना आपलं म्हणजे हात लागला नाही पाहिजे, चांगला लोणचं मुरसतोपर्यंत तरी कसला घाण हात लागला नाही पाहिजे अशा ठिकाणी आपल्याला ही लोणचं ठेवायला लागतं, म्हणजे ती खराब होत नाही. आपलं म्हणजे आंब्याच्या फुडी जवळजवळ परात भरून होत्या, पण बरणीच आपली एवढी मोठी आहे की थोडीशी बघा रीती राहिलेली आहे, पण एकदम भारी असं लोणचं झालंय बरं का. आता हे आपण हलवायचं बघा तुम्ही, थोडीशी भरणी व्हायचं कमीच राहिलेली आहे भरायची, आणि थोडस मीठ वरणी टाकायचं आपण. आणि चांगलं झाकण लावायचं. बारा महिने टिकल असं हे लोणचं मी केलेलं आहे, एकदम स्वादिष्ट आणि भारी झालेलं आहे. सगळं मसाला वापरलं, जेवढं घरगुती होतं तेवढं वापरलं. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला का नाही, आजच्या व्हिडिओला आमच्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही घरच्याच आंब्याचं लोणचं घातलेलं आहे, ही कसं काय झालंय का नाही कमेंट मध्ये नक्कीच कळवा. तोपर्यंत धन्यवाद.